नमस्कार, मी मृगा. आजच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची बातमी आहे राजकीय वर्तुळातनं. राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ झाली आहे, कारण उद्धव ठाकरे यांच्या पक्षातनं आता बंडखोरी ज्यांनी केली होती अशा 6 खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा सचिवालयानं मंजुरी दिली आहे. ठाकरेंच्या पक्षातले 6 खासदार त्यांनी बंडखोरी केली आणि त्यानंतर त्यांचं भवितव्य काय असेल असा प्रश्न निर्माण झाला होता. खासदार बंडखोरी करणार हे लक्षात येताच ठाकरेंच्या पक्षानं आता कायदेशीर पावलं उचलायलाही सुरुवात केली. आमचा पक्ष स्वतंत्र आहे अशा आशयाचं पत्र त्याने दिलं आणि त्याचबरोबर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमची बाजू जाणून घ्यावी अशी विनंती ही ठाकरे गटानं लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. मात्र विलीनीकरणाचा निर्णय झाल्यानं आता न्यायालयीन लढाईची शक्यता निर्माण झालेली आहे. आरोप प्रत्यारोप ज्या पद्धतीने करतात त्यांचं सुरू आहे, म्हणून आरोपाला आम्ही आरोपाने उत्तर देत नाही आणि त्याला कामातून उत्तर देतो. आणि त्याचबरोबर हे ज्या पद्धतीने इतके लोक शिवसेनेसोबत येत आहेत, खासदार आले, अनेक लोकप्रतिनिधी आले, हे सोडून का जात आहेत याचं आत्मपरीक्षण ज्याला सोडतात त्यांनी केलं पाहिजे. तेरा खासदार झाले. तेरा खासदार झाले. आमचे नेते जे लोकसभेमध्ये आहेत त्यांनी पत्र लिहिला की दोघही बाजू ऐकून शिवाय तुम्ही निर्णय देऊ नका. हे लोक बंडखोर आहेत, आमच्या पक्षावर निवडून आलेले आहेत, आमच्या निशाणीवर निवडून आलेले आहेत. पण आज पण तोच विषय झाला जो 2022ला झाला होता. म्हणजे जायचा कुठं, सांगायचा काय, कुठं गुहार करायची. कोर्टामध्ये तारीख पे तारीख होत आहे. जे स्वायत्त संस्था आहेत चुनाव आयोग सारखं आमच्या विरुद्ध आहेत. जे स्वायत्त संस्था निष्पक्ष झाला पाहिजे लोकसभा अध्यक्ष ते आमच्या बाजूला नाही.